हा प्रश्न सीईटी 2024 ला लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर विचारलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज इन अन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? ऑप्शन ए पायलट इन अन एरोप्लेन विच इज टेकिंग ऑफ. बी ए चाइल्ड रिव्हॉल्विंग इन ए मेरी गो राउंड. सी ए ड्रायव्हर इन ए बस विच इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. अँड डी ए मॅन इन अ ट्रेन विच इज स्लोईंग डाऊन टू स्टॉप. मग आता बघा महत्वाचा फरक काय असतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तर इनर्शियल मध्ये ऍसिलरेशन 0 असतं आणि नॉन इनर्शियल फ्रेम ही ऍसिलरेटेड फ्रेम असते. म्हणजे इथं व्हेलॉसिटी चेंज होते आणि ऍसिलरेशन हे 0 नसतं. ऍसिलरेशनला व्हॅल्यू असते आणि नॉन इनर्शियल फ्रेम इज अन ऍसिलरेटेड फ्रेम असं म्हटलं जातं. मग आता इथं सगळ्यामध्ये बघा तर व्हेलॉसिटी बदलते आहे. ए मध्ये, त्यानंतर बी मध्ये, त्याच्यानंतर डी मध्ये कुठे कमी होते कुठे जास्त होते. पण सी केस मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आणि जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तेव्हा ऍसिलरेशन 0 असतं. आणि म्हणून जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ऍसिलरेशन 0 ती फ्रेम असते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन सी येणार आहे ए ड्रायव्हर इन ए बस विच इज मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.